नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या माध्यमातून या टेस्ट सिरीजच्या डिस्कशनमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आपल्याला हिस्ट्री या विषयाचे टेस्टमधले जे प्रश्न होते त्याची चर्चा आपल्याला या सेशनमध्ये करायची आहे. पहिला प्रश्न आपण बघूयात. पहिला प्रश्न आहे, ऑस्ट्रियाच्या वारसा युद्धापासून भारतामध्ये इंग्रज फ्रेंच संघर्ष सुरू झाला. द्वितीय कर्नाटक युद्ध 1748 ते 54 या काळामध्ये झाले आणि 1765च्या पॅरिसच्या तहाते सप्तवार्षिक युद्ध थांबल्यानंतर भारतामधला संघर्ष देखील समाप्त झाला. तर यामध्ये तुम्हाला कोणते विधान बरोबर नाहीत म्हणजे चुकीचं विधान त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या की पॅरिसचा जो तह आहे, सप्तवार्षिक युद्ध कधी थांबलं होतं, तर सप्तवार्षिक युद्ध हे त्याच्या नावातच आहे. सप्तवार्षिक युद्ध 7 वर्ष होतं आणि 1756 ते 1763 या काळामध्ये सप्तवार्षिक युद्ध झालं होतं आणि या ठिकाणी 1765 दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे विधान सी हे बरोबर नाही आहे. त्या ठिकाणी लक्षात घ्या की जी कर्नाटकची 3 युद्ध आहेत, एकूण 3 युद्ध झाली होती. कर्नाटकचं पहिलं युद्ध जे ते 1740 मध्ये सुरू झालं होतं आणि त्याच्या मागचं कारण होतं ऑस्ट्रियाचं वारसा युद्ध. म्हणजे युरोपमध्ये लक्षात घ्या की युरोपमध्ये जर्मनीमध्ये ऑस्ट्रिया नावाचं राज्य होतं. तर ऑस्ट्रियाचं शासक कोण असावं या मुद्द्यावरून ऑस्ट्रिया आणि प्रशिया यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. ऑस्ट्रियाचे मित्र होते इंग्लंड आणि प्रशियाचा मित्र होता फ्रान्स. आणि म्हणून जेव्हा ऑस्ट्रिया आणि प्रशियामध्ये युद्ध सुरू झालं तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स यांनी सुद्धा आपापल्या मित्रांना पाठिंबा दिला आणि युरोपमध्ये युद्ध सुरू झालं. ऑस्ट्रिया अधिक इंग्लंड विरुद्ध प्रशिया अधिक फ्रान्स आणि या युद्धाचा भारतामधला विस्तार म्हणजे काय म्हणून आपण त्याला की पहिलं कर्नाटकचं युद्ध. ते संपल्यानंतर दुसरं कर्नाटक युद्ध सुरू झालं 1748 ते 54. हे मात्र आयतदेशीय कारणासाठी लढलं होतं. लक्षात घ्या, हैदराबादचा निजाम कोण असावा आणि कर्नाटकचा नवाब कोण असावा या मुद्द्यावरून ब्रिटिश आणि फ्रेंच आपापसात झगडले होते. त्याला द्वितीय कर्नाटक युद्ध असं म्हणतात. आणि तिसरा युद्ध जे ते 1756 ते 63 तो पुन्हा एकदा युरोपीय संघर्षाचा भारतामधला विस्तार म्हणजे तिसरं कर्नाटकचं युद्ध होतं. हे लक्षात घ्या. मग त्या ठिकाणी हे जे तिसरं कर्नाटकचं युद्ध जे आहे ते सप्तवार्षिक युद्धाचा भाग होता. सप्तवार्षिक युद्ध हे 1763 मध्ये संपलं होतं. तर हा मुद्दा इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या, इंग्लंड बंगालमध्ये पहिली इंग्रज वखार 1651 मध्ये हुगळीमध्ये निघाली. तर ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे का? कारण या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते की शहाजहानच्या काळामध्ये गॅब्रियल बाउटन नावाचा एक इंग्रजी अधिकारी ज्याला वैद्यकाचं ज्ञान होतं, लक्षात घ्या, तो शहाजहानच्या दरबारामध्ये गेला होता आणि शहाजहानच्या मुलीचा दुर्धर असा आजार त्याने बरा केला आणि त्याच्यामुळे शहाजहानने ब्रिटिशांना बंगालमध्ये वखारी स्थापन करायची परवानगी दिली होती त्याचं बक्षीस म्हणून. आणि मग त्याचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी बंगालमध्ये वसाहती स्थापन करायची परवानगी मिळवली आणि ब्रिटिशांची बंगालमधली वखार 1651 मध्ये स्थापन झाली होती. आणि त्याला बंगाल, बिहार, ओरिसा हा जो भाग होता तो लक्षात घ्या की ब्रिटिशांच्या बंगाल प्रांताचा हिस्सा होता. हळूहळू या भागामध्ये ब्रिटिशांचा वखारी स्थापन होत गेला. सुरुवातीला हुगळी जी वसाहत होती ती पोर्तुगीजांच्या नियंत्रणाखाली होती, परंतु शहाजहानच्या काळामध्ये पोर्तुगीज आणि मुघल यांच्यामधले संबंध बिघडले. म्हणून मुघलांनी पोर्तुगीजांची हुगळीमधून एक प्रकारे हकालपट्टी केली आणि नंतर ते ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली आलं होतं. पहिल्या टप्प्यामध्ये बंगालमधलं मुख्य केंद्र हुगळी हेच होतं, पण नंतर हुगळीमध्ये ब्रिटिशांना अनेक समस्या यायला लागल्या. त्या ठिकाणी पाणी भरतीची समस्या असेल, त्या मुघल अधिकाऱ्यांचा जाच असेल आणि म्हणून हुगळीमधलं केंद्र कालांतराने कलकत्ता या ठिकाणी शिफ्ट केलं गेलं आणि कलकत्ता या शहराची उभारणी 1699 ते 1700 या काळामध्ये केली होती. 3 गावं एकत्र करून कालिकाटा, गोविंदपूर आणि सुतनती या 3 गावांचं एकत्रीकरण करून कलकत्ता हे जन्माला आलेलं होतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या की इथं दोन्ही विधानं बरोबर आहेत. तुम्हाला बरोबर विधानं कोणते विचारलेलं आहे आणि दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत हे लक्षात घ्या. तर पुढचा मुद्दा लक्षात घ्या की क्लाईव्हने नवाब सिराजुद्दौला विरुद्ध रचलेल्या गटामध्ये कोण सहभागी नव्हते असं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या याच्या ठिकाणी काय म्हटलं जातं की सिराजुद्दौला जो होता तो बंगालचा नवाब बनल्यानंतर त्याच्या दरबारामध्ये अंतर्गत विरोधक गट निर्माण झाले होते. त्याला सिराज विरोधी जुंटा असं म्हटलं जातं. त्याचवेळेला सिराज आणि ब्रिटिश यांच्यामध्ये सुद्धा काय संघर्ष उद्भवला आणि म्हणून दरबारामधले सिराजचे विरोधक आणि ब्रिटिश हे एकत्र आले आणि त्यांनी सिराज विरुद्ध कारस्थान रचलं आणि ते कारस्थान म्हणजेच प्लासीचं युद्ध होतं. मग या अँटी सिराज क्लिकमध्ये म्हणजे सिराज विरोधी जुंटामध्ये राय दुर्लभ नावाचा अधिकारी होता. लक्षात घ्या, दिवाण होता राय दुर्लभ. ठीक आहे ना, दिवाण राय दुर्लभ होता. दिवाण होता तो सिराजचा. जगत सेठ नावाचा बँकर होता, वित्त पुरवठा करणारा. त्याने या कारस्थानासाठी पैशांचा पुरवठा केला होता. आणि ओमीचंद किंवा अमीनचंद हा एक व्यापारी होता आणि त्याने ब्रिटिश आणि सिराज विरोधी जुंटा यांच्यामध्ये मध्यस्थाचं काम केलं होतं आणि म्हणून वरीलपैकी सर्व त्याच्यामध्ये सहभागी होते. हे तुम्हाला नव्हते असं विचारलं म्हणून यापैकी नाही हे त्याचं उत्तर आहे. हे लक्षात घ्या. याचं उत्तर काय आहे? यापैकी नाही. पुढचा मुद्दा बघा. पुढचा क्वेश्चन आहे प्लासीच्या लढाईपासून कंपनीचे व्यापारी रूप हळूहळू बदलत गेले
व ती एक लष्करी कंपनी बनली. हे बरोबर आहे. आणि म्हणून जदुनाथ सरकार काय म्हणतात, जदुनाथ सरकारने प्लासीच्या युद्धाला आधुनिक भारताची सुरुवात असं म्हटलेलं आहे. ते काय म्हणतात की 23 जून 1757 रोजी मध्ययुगीन भारताचा अंत झाला आणि आधुनिक भारताची सुरुवात झाली. का? एका व्यापारी सत्तेचं रूपांतर, एका व्यापारी संस्थेचं रूपांतर एका राजकीय सत्तेमध्ये व्हायला सुरुवात झाली होती. तेच वाक्य वेगळ्या स्वरूपात दिलं. कंपनीचं व्यापारी स्वरूप बदलून ती एक लष्करी अधिसत्ता बनली किंवा लष्करी कंपनी बनली. प्लासीमुळेच इंग्लंडला मुस्लिम जगतामध्ये महान शक्तीचे महत्व प्राप्त झाले. जी बी मॅलेसनचं हे वाक्य आहे. कारण आपल्याला त्यावेळेला काय दिसतं की भारतामध्ये मुस्लिम सत्तांचं प्राबल्य होतं आणि भारताच्या आसपास सुद्धा मुस्लिम सत्तांचं जे वर्चस्व होतं त्याच्या परिणामी जी बी मॅलेसन असं म्हणतो, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. 1760 मध्ये इंग्रज आणि मीर जाफर यांच्यात तह झाला, ज्यानुसार कंपनी शत्रू हे मीर जाफरचे शत्रू असतील. आता हे वाक्य बरोबर आहे का? तर नाही. 1757 लक्षात घ्या की 1757 ते 1760 1757 ते 1760 या काळामध्ये ब्रिटिश आणि मीर जाफर यांच्यामध्ये मैत्री होती. 1760 मध्ये ब्रिटिश आणि मीर जाफर यांच्यामधले संबंध बिघडले आणि त्याचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी मीर जाफरचा जो जावई होता मीर कासिम त्याच्यासोबत तह केला होता आणि त्यानुसार असं ठरलं होतं की मीर कासिमचे शत्रू हे कंपनीचे शत्रू असतील आणि व्हाईस वर्सा, म्हणजे कंपनीचे शत्रू हे मीर कासिमचे आणि मीर कासिमचे शत्रू हे कंपनीचे शत्रू, अशी तरतूद. त्याच्यामुळे इथं सी हे विधान चूक आहे. त्याच्या परिणामी ए आणि बी हा ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर आहे. हे लक्षात घ्या. पुढच्या क्वेश्चनकडे आपण वळूयात. मीर कासिमने आपली राजधानी मुर्शिदाबादवरून मुंगेर या ठिकाणी हलवली. बरोबर आहे. 1760 ते 1763 हा कालावधी मीर कासिमचा होता. मीर कासिमने भले दगाबाजी करून बंगालची सत्ता जरी मिळवलेली असली तरी त्याचा हेतू चांगला होता. बंगालमधला ब्रिटिशांचा प्रभाव कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यासाठी ब्रिटिशांच्या प्रभाव क्षेत्रातून स्वतःला वेगळं करण्यासाठी, मुक्त करण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं तर राजधानी जी आहे ती मुर्शिदाबादवरून मुंगेर या ठिकाणी नेली होती. मुंगेर हे बिहारमध्ये होतं, लक्षात घ्या. त्याच वेळेला ब्रिटिशांचा वचक कमी करण्यासाठी जे ब्रिटिश समर्थक लोक होते त्याच्या काय म्हणू आपण त्याला की प्रशासनामधले, जसं की बिहारचा नायब सुभेदार रामनारायण नावाचा, तो ब्रिटिशांचा हस्तक म्हणून काम करायचा. मग मीर कासिमनं त्याला अत्यंत कठोरपणे वागणूक दिली होती आणि त्यांनी या सुभेदार रामनारायण जो होता त्याची हत्या सुद्धा केली होती. हे लक्षात घ्या. कारण रामनारायण मीर कासिमची सत्ता मानत नव्हता आणि त्याच्यामुळं मीर कासिम त्याला मृत्यूदंड दिला होता आणि त्यामुळे मीर कासिम आणि ब्रिटिशांच्यामधले संबंध बिघडले होते. मीर कासिमच्या आर्थिक व्यवस्थेची सीआर उल मुतखरीनच्या लेखकांनी स्तुती केलेली आहे. बरोबर आहे. तर सीआर उल मुतखरीन हे जे पुस्तक आहे ते गुलाम हुसेन नावाच्या तत्कालीन लेखकाने लिहिलं होतं, लक्षात घ्या. आणि त्यामध्ये 18व्या शतकामध्ये जे काही भारतामधली राजकीय आर्थिक स्थिती त्याचं वर्णन त्याने केलेलं होतं आणि त्यामध्ये मीर कासिमने ज्या काय आर्थिक उपाययोजना केल्या होत्या, लक्षात घ्या, त्या आर्थिक उपाययोजनांचं वर्णन करून त्याने मीर कासिमचं एक प्रकारे कौतुक केलेलं आहे. मीर कासिम हा ब्रिटिशांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी कसा प्रयत्न करत होता याचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी हिंदू आणि मुस्लिमांना उद्देशून या नावाची एक लघुपुस्तिका काढली होती कारण ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा हेतूच होता, लक्षात घ्या, की त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम. आता लक्षात घ्या की या ठिकाणी विल्यम विल्बरफोर्स, चार्ल्स ग्रांट सारखे काही ख्रिस्ती विचारांचे पुरस्कर्ते होते. तर त्यांनी काय म्हणणं मांडलं होतं इंग्लंडमध्ये, तर त्यांचं असं म्हणणं होतं की भारतीयांचं जीवन हे अंधकारमय बनलेलं आहे. भारतीयांचं जीवन हे अंधकारमय बनलेलं आहे आणि म्हणून भारतीयांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्यासाठी म्हणून ख्रिस्ती धर्माचं आवश्यकता आहे. म्हणजे भारतीयांच्या जीवनामध्ये प्रकाश कोण आणू शकतं? ख्रिस्ती धर्म आणू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. मग साहजिकच लक्षात घ्या ते काय करतील, ते हिंदू आणि मुस्लिमांना उद्देशून आपला संदेश देण्याचा प्रयत्न करतील. सो ख्रिस्ती धर्म प्रसारकांनी हिंदू आणि मुस्लिमांना उद्देशून नावाची एक लघुपुस्तिका काढली. त्यामध्ये त्यांनी मुस्लिम धर्मावर टीका करत असताना अशा प्रकारची वक्तव्य केली होती. तर हिंदू धर्माची मूर्तीपूजक, अंधश्रद्धाळू, अज्ञानी अशी संबोधन त्यांनी केली आणि पैगंबरांवर देखील त्यांनी शंका व्यक्त केल्या होत्या, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे साहजिकच हिंदू आणि मुस्लिमांच्या भावना या दुखावल्या गेल्या होत्या. पण त्याचबरोबर या ख्रिस्ती धर्म प्रसारकांनी एकीकडे हिंदू मुस्लिम समुदायाला त्यांच्या धार्मिक श्रद्धांना टार्गेट करायला सुरुवात केली, पण त्याचबरोबर लोकांना आपलंसं करण्यासाठी त्यांनी दवाखाने, अनाथालय, शाळा यासारख्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा. 4 डिसेंबर 1829 रोजी नियम 29 नुसार बंगाल प्रांतामध्ये सती प्रथा ही समाप्त करण्यात आली होती. तर लक्षात घ्या की या ठिकाणी हा जो नियम आहे हा 29 नसून नियम क्रमांक 17 आहे. लक्षात घ्या, हा नियम किती आहे? नियम क्रमांक 17. मग या ठिकाणी काय केलेलं आहे, तुम्हाला त्या नियमाच्या नंबरचा, नियम क्रमांक म्हणजे काय, तर त्या काळामध्ये पद्धत काय होती की त्या काळामध्ये जे कायदे आणले जायचे त्या कायद्यांच्या क्रमांकानुसार ते कायदे ओळखले जात असत. म्हणजे काय, 1829चा 17 नंबरचा कायदा म्हणजे सतीप्रथा बंदीचा कायदा होता. लक्षात घ्या, तो 17 नंबरचा होता, इथं 29 नंबरचा दिला म्हणून हे विधान चूक जाते. हा कायदा मुंबई आणि मद्रासमध्ये आणला गेला का, तर 1830 मध्ये त्याचं अनुकरण हे मुंबई आणि मद्रासमध्ये
झालं होतं, लक्षात घ्या. सो या ठिकाणी लक्षात घ्या, पहिलं विधान चूक आहे, दुसरं विधान बरोबर आहे का? दुसरं विधान बरोबर आहे. शिशु हत्या 1774 आणि 1804 मध्ये संमत केलेल्या नियमानुसार समाप्त करण्यात आली, तर इथे 1795 आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं ओके, लक्षात घ्या की ते विधान सुद्धा चूक आहे. सो ए आणि सी ही विधानं चूक आहेत, बरोबर नाहीत असं विचारलंय. सो ए आणि सी ही विधाने बरोबर नाही आहेत. ओके, पुढचा मुद्दा बघा. 8 नंबरचा क्वेश्चन बघा. गव्हर्नर एल्फिन्स्टन इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याच्या मताचा होता. ओके, हे विधान चूक आहे, लक्षात घ्या. कारण एल्फिन्स्टन जो होता तो भारतीय भाषांमध्ये शिक्षण देण्याच्या मताचा होता आणि या संदर्भात त्याने उर्दू आणि मराठी, लक्षात घ्या, उर्दू आणि मराठी भाषांना त्याने प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आपल्याला माहिती की त्याने नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी सुद्धा स्थापन केली. ओके, हे समजून घ्या. 1823 मध्ये त्याने एल्फिन्स्टनने शिक्षण विषयक योजना तयार केली होती. ओके, हे विधान बरोबर आहे. ओके, 1823 मध्ये, त्याला 1824 सुद्धा असं म्हटलं तर 1824 एल्फिन्स्टनची एज्युकेशन पॉलिसी. 1815 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटी स्थापन झाली. यस, 1815 मध्ये ख्रिस्ती मिशनरी आणि युरोपियन लोकांनी पुढाकार घेऊन बॉम्बे एज्युकेशन सोसायटी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केली आणि कालांतराने ओके नंतरच्या टप्प्यामध्ये, सुरुवातीला नाही पण नंतरच्या टप्प्यामध्ये एल्फिन्स्टन त्याचा अध्यक्ष बनला होता. तुम्हाला काय विचारलंय, कोणती विधानं चूक आहेत? तर ए हे विधान चूक आहे, बी आणि सी बरोबर आहेत. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन आपण बघूया. कोणती जोडी चुकीची आहे? 1896 अनाथ बालिका आश्रम बरोबर आहे. 1917 मध्ये महिला विद्यापीठ स्थापन झालं का? तर नाही. 1916 मध्ये महिला विद्यापीठ स्थापन झालं. 1885 मध्ये मुंबई ग्रँड मेडिकल कॉलेज स्थापन झालं, ते सुद्धा बरोबर आहे. तुम्हाला चुकीची जोडी विचारली, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. विद्यापीठीय स्तरासाठी शिफारसी करण्यासाठी कोणता आयोग नव्हता असं विचारलंय. बघा, कोणता आयोग काय विचारलेला आहे? नव्हता असं विचारलेलं आहे. तिथे तुम्ही लक्षात घ्या की थॉमस रायले आयोग जो होता, लक्षात घ्या, तो उच्च शिक्षणासाठी होता आणि थॉमस रायले आयोगानं ज्या काही सूचना केल्या होत्या, लक्षात घ्या, त्या सूचनांच्या परिणामी कलकत्ता युनिव्हर्सिटीचा ऍक्ट आला होता. कळतंय मला काय सांगते? सो थॉमस रायले आयोग 2 नंबरचं विधान. त्यानंतर सॅडलर आयोग हा कलकत्ता विद्यापीठामधल्या सुधारणासाठी होता, म्हणून त्याचं नाव कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन असं होतं, त्याच्यामुळं हा सुद्धा उत्तर आहे. सो 2 आणि 3 हे होते. मग साहजिकच हंटर आयोग, लक्षात घ्या की हंटर आयोग जो होता तो प्राथमिक शिक्षणासाठी होता आणि म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. ओके, धर्मविवेचन हा ग्रंथ कोणत्या सभेच्या प्रचारासाठी होता? तर धर्मविवेचन ग्रंथ हा मानव धर्मसभा या प्रचारासाठी धर्मविवेचन हा ग्रंथ होता, लक्षात घ्या. पारमहंसिक ब्राह्मधर्म आणि धर्मविवेचन या ग्रंथांचं लिखाण दादोबांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी केलं होतं. सो ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा. परमहंस सभेचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते होते? जातीभेद मानू नये. डेफिनेटली परमहंस सभेमध्ये तर जातीभेद नष्ट करण्यासाठी खास प्रोसिजर होती सदस्यत्वाची, तुम्हाला माहिती आहे. ओके, निम्न जातीमधल्या व्यक्तींनी तयार केलेलं अन्न खाणं, चहा पिणं हे त्यांची पद्धत होती. त्यांना मूर्तीपूजा मान्य नव्हती, बरोबर आहे. त्यांनी आयडोलेट्रीला, मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला होता, कारण त्यांनी एकेश्वरवादाचाही त्यांनी एकेश्वराचा पुरस्कार करताना सर्वव्यापी अशा प्रकारच्या परमेश्वराची संकल्पना मांडली आणि परमेश्वर हा सर्वव्यापी आहे, निराकार आहे, ही संकल्पना मांडून त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला होता. सो हे उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट आहे. त्यांनी एकेश्वरवादाला विरोध केला होता का? नाही, त्यांनी एकेश्वरवादाचं समर्थन केलं होतं, लक्षात घ्या, एकेश्वराचं समर्थन केलं होतं, त्याच्यामुळं हे येणार नाही. त्यांनी पुनर्विवाहाला प्रेरणा दिली होती का? तर डेफिनेटली विधवा पुनर्विवाहाला त्यांनी प्रेरणा दिली होती आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 ABD हे त्याचं उत्तर आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. 13 नंबरचा. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर यांनी 1875 मध्ये ओके दीनबंधू हे वृत्तपत्र काढले. 1875 मध्ये काढलं होतं का? तर नाही, 1877 मध्ये काढलं. त्याच्यामुळे हे विधान चूक गेलं. तानुबाई बिर्जे या महाराष्ट्रातील दलित स्त्री संपादक होत्या. यस, ठीक आहे. आपल्याला काय दिसतं की दीनबंधूच्या संपादकांमध्ये कालांतराने वासुदेव बिर्जे आणि नंतर तानुबाई बिर्जे यांचा समावेश होता. त्या तानुबाई बिर्जे या दीनबंधूच्या संपादिका बनल्या होत्या आणि त्यांनी, लक्षात घ्या, हे वाक्य फार महत्त्वाचे की स्वदेशी चळवळीच्या दरम्यान जेव्हा टिळकांच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्रामधून आपण जेव्हा स्वराज्याची मागणी केली गेली, तेव्हा त्यांनी आपण या स्वराज्यासाठी तयार आहोत का, म्हणजे लक्षात घ्या की जर भारताला स्वराज्य मिळालं तर त्या स्वराज्याचे लाभ प्रामुख्याने कोणाला मिळतील? त्या स्वराज्याचे लाभ प्रामुख्याने उच्चभ्रूंना, उच्चवर्णीयांना मिळतील, दलित समुदायाला याचा लाभ मिळणार नाही. आणि म्हणून त्यांनी स्वराज्य संकल्पनेला विरोध केला आणि त्यासाठी त्यांनी दीनबंधूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तानुबाई बिर्जे यांनी लेख लिहिले होते. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. सत्यशोधक समाजामधला पहिला विवाह डिसेंबर 1875 मध्ये झाला का? तर हा विवाह 1873 मध्ये झाला होता, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला काय दिलेलं आहे की योग्य पर्याय निवडायचा आहे. सो लक्षात घ्या, या ठिकाणी ए आणि सी हे विधानं चूक आहेत, त्याच्यामुळे हा पर्याय ओके तुमचं उत्तर बरोबर असेल.
त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणती पुस्तकं लिहिली होती? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी, लक्षात घ्या, सत्यार्थ प्रकाश, वेदभाष्य भूमिका आणि वेदभाष्य ही तिन्ही पुस्तकं त्यांनी लिहिली होती. त्याच्यामुळे ABC हे याचं उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन धर्मप्रसार करणाऱ्या संस्था यांच्या चुकीच्या जोड्या ओळखायला सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. त्या ठिकाणी काय केलेलं आहे? चर्च मिशनरी सोसायटी 1820 मध्ये आणि स्कॉटिश मिशनरी सोसायटी 1822 मध्ये, म्हणजे इकडचं तिकडं केलेलं आहे आणि बाकी दोन पर्याय बरोबर आहेत. आणि म्हणून A आणि B ही त्याची उत्तरं आहेत, ते लक्षात घ्या. A आणि B. ओके, पुढचा मुद्दा. ओके, 16 नंबरचा प्रश्न बघा. 1815 नंतर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीने वेग घेतल्यानंतर तेथील अर्थव्यवस्था आणि समाज यामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आले. ते बरोबर आहे. याचं लक्षात घ्या की या ठिकाणी जेव्हा तुम्ही वसाहतवादाचा अभ्यास करता तर वसाहतवादाचा जो पहिला टप्पा आहे तो 1757 पासून ते 1813 पर्यंत होता. आणि या काळामध्ये आपल्याला काय दिसतं की ब्रिटिशांनी भारतीय काय म्हणू आपण त्याला की परंपरा असेल किंवा भारतीय बाबी असतील त्यामध्ये फारसा हस्तक्षेप न करण्याची भूमिका त्यांनी मांडली होती. परंतु या मधल्या काळामध्ये ब्रिटनमध्ये औद्योगिकरण झालं आणि 1813 नंतर, म्हणजे 1815 पकडा तुम्ही, 1813 1815 नंतर इंग्लंडमधल्या औद्योगिकरणानं मोठ्या प्रमाणामध्ये गती घेतली. आणि जसजसं इंग्लंडमधल्या औद्योगिकरणाला गती प्राप्त झाली तसतसं मग ओके भारतामध्ये बाजारपेठ निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली. का? कारण ब्रिटनमध्ये तयार झालेला माल आता खपवण्यासाठी भारतीय बाजारपेठ पाहिजे. आणि म्हणून लक्षात घ्या की त्या ठिकाणी भारताला एका बाजारपेठेमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि म्हणून भारतामधल्या वसाहतवादानं दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश केला होता, ज्याला आपण फ्री ट्रेड कॅपिटलिझम ओके असं म्हणतो, म्हणजे मुक्त व्यापार भांडवलवादाची अवस्था असं त्याला म्हटलं जातं. आणि या काळामध्ये ब्रिटिशांनी उपयुक्ततावादी विचारसरणीचा पुरस्कार केला होता. त्याच्यामुळे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत, हे लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा. 17 नंबरचा क्वेश्चन. 19व्या शतकाच्या अखेरीस भारतीय निर्यातीमध्ये कच्चे कापूस, ज्यूट, सिल्क, तेलबिया, गहू, कातडे, निळ आणि चहाचा समावेश होता. डेफिनेटली ही सगळी व्यापारी पिकं होती, लक्षात घ्या. आणि या व्यापारी पिकांचा समावेश होता. आणि हा प्रश्न कंबाईनच्या एक्झाममध्ये सुद्धा, गहू आपल्याला वाटतं की गहू हे नगदी पीक नाहीये, पण या कॉन्टेक्स्टमध्ये लक्षात घ्या की भारतामध्ये तयार झालेलं अन्नधान्य हे ब्रिटनच्या अन्नधान्याच्या गरजा पुरवण्यासाठी त्या ठिकाणी वापरलं जायचं. आणि म्हणून गव्हाची मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होत असे. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे, लक्षात घ्या. ब्रिटिश लोक भारतीय अफूची विक्री चीन आणि ब्रिटनला करत असत का? तर नाही. लक्षात घ्या की ब्रिटिश लोक भारतीय अफूची विक्री चीनमध्ये करत असत, पण ब्रिटनमध्ये अफूला परवानगी नव्हती. ओके, चीन आणि जे दक्षिण पूर्व आशियामधले देश होते ज्या ठिकाणी ब्रिटिशांना आपला वसाहतवाद पसरवायचा होता त्या ठिकाणच्या लोकांनी त्या अफूचा पुरवठा करून ओके ते देश आपल्यावर अवलंबून कसे राहतील यासाठी ब्रिटिश प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे बी विधान चूक आहे, ए विधान बरोबर आहे, लक्षात घ्या. सो बी हे विधान चूक आहे. पुढचा मुद्दा. अनेक ब्रिटिश अधिकारी, राजकीय नेते, व्यावसायिकांनी भारतातील जमीन महसुलामध्ये घट करण्याची मागणी केली होती. हे विधान बरोबर आहे, लक्षात घ्या की तुम्हाला एक दिसतं की जेव्हा ब्रिटिशांनी, आता जर तुम्ही जमीनदारी व्यवस्थेचा विचार केला तर जमीनदारी व्यवस्थेमध्ये ओके जमीनदार हा शेतकऱ्यांकडून जमिनीचं भाडं वसूल करायचा आणि त्याचे 89% रक्कम त्याला कर म्हणून द्यावी लागायची. रयतवारी व्यवस्थेमध्ये सुद्धा लक्षात घ्या की 50 ते 55% कर गोळा केला जायचा. आणि महालवारी व्यवस्थेमध्ये जमिनीचं जे काही भाडं असेल त्या भाड्याच्या सुरुवातीला 80 ते 95% रक्कम कर म्हणून मागितली गेली, नंतर 66% रक्कम कर म्हणून मागितली गेली आणि नंतर 50% रक्कम ही कर म्हणून महालवारी व्यवस्थेमध्ये निर्धारित केली गेली. तर साहजिकच कराचा दर हा फार मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था एक गती पकडू शकत नव्हती. आणि त्यामुळे ब्रिटिश अर्थव्यवस्थेच्या किंवा ब्रिटिशांच्या भारतामधल्या फायद्याला सुद्धा एक प्रकारची मर्यादा यायला लागली होती. आणि त्याच वेळेला मानवतावादी भूमिकेमधून असेल, आर्थिक भूमिकेतून असेल तर अनेक ब्रिटिश अधिकारी, राजकीय नेते आणि व्यावसायिकांनी या करामध्ये कपात करण्याची मागणी केली होती. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे, लक्षात घ्या. वसाहतवादाच्या आरंभिक टप्प्यामध्ये भारताचे पाश्चिमात्यीकरण होऊ नये असे त्यांचे मत होते, बरोबर आहे. तर वसाहतवादाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पौर्वात्यवादाचं धोरण होतं. भारतीय प्रथा परंपरांमध्ये सहसा हस्तक्षेप करायचं नाही, शक्यतो प्रोत्साहन द्यायचं पण हस्तक्षेप नाही असं त्यांचं मत होतं. कारण का, जर पाश्चिमात्यीकरण झालं आणि भारतीय लोकांकडून विरोध झाला तर मग मात्र त्या ठिकाणी आपल्याला उठावाचा सामना करावा लागला अशी भीती त्यांना वाटत होती. आणि म्हणून ओके दुसरं विधान बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 दोन्ही बरोबर हे त्याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन आहे. लॉर्ड कर्झनला अनावृत्त पत्र लिहून कोणी शेतकऱ्यांच्या हालाकीची कारणं सांगितली? रमेशचंद्र दत्त. रमेशचंद्र दत्त हे फार मोठे इकॉनॉमिस्ट होते. त्यांनी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, फॅमिन्स इन इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि त्यांनी भारतामधल्या दुष्काळाचं विवेचन केलं होतं, लक्षात घ्या. आणि त्यांनी लॉर्ड कर्झनला अनावृत्त पत्र लिहून शेतकऱ्यांच्या हालाकीची कारणं सांगितली होती. आणि शेतकऱ्यांच्या या हालाकीसाठी त्यांनी ब्रिटिश सत्तेला जबाबदार धरलं होतं, लक्षात घ्या.
अंताजी दामोदर काळे यांनी 1899 मध्ये पैसा फंड सोसायटीची स्थापना केली होती. ओके, पैसा फंडाची संकल्पना काय आहे, तर त्या काळामध्ये भारतामध्ये भारतीयांकडून मोठे उद्योगधंदे उभे राहत नव्हते, कारण का भांडवलाची कमतरता होती. म्हणून या अंताजी दामोदर काळे यांनी संकल्पना मांडली की मोठ्या भांडवलाची आपल्याला आवश्यकता काय आहे. तर लक्षात घ्या की भारतामध्ये लक्षात घ्या की एवढी कोट्यावधीची लोकसंख्या आहे, या कोट्यावधी लोकसंख्येपैकी प्रत्येकाने एक एक पैसा जरी दिला तरी किमान 6.6 लाख रुपये गोळा होऊ शकतात. मग या 6.6 लाख रुपयातून आपणच एखादा स्वतः लोकांच्या पुढाकारानं एक एक पैसा, कारण एक एक पैसा देणं कोणाला अवघड नाहीये ना, आणि म्हणून मोठा निधी उभारण्याच्या ऐवजी लोकवर्गणीतून आपण हा पैसा उभारला पाहिजे ही संकल्पना त्यांनी मांडली. आणि लोकवर्गणी म्हणजे किती, एकदम अत्यल्प एक एक पैसा. आणि म्हणून त्यांनी ही जी सोसायटी टिळकांच्या पाठिंब्याने स्थापन केली ती, त्याला पैसा फंड सोसायटी असं म्हटलं जातं. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी गोळा केला आणि त्याच्यातून पैसा फंड ग्लास वर्क्स नावाची एक संघटना स्थापन करण्यात आली होती. स्वदेशी चळवळीमध्ये स्वदेशी तत्वाचा पुरस्कार करण्यामध्ये या पैसा फंड ग्लास वर्क्स कंपनीचा फार मोठ्या प्रमाणात वाटा होता. आजही कंपनी अस्तित्वात आहे. आणि भारतीय रेल्वेला ज्या काही काचा लागतात, लक्ष तुम्ही बघितलं असेल ना, रेल्वेच्या काचा एकदम मजबूत असतात दरवाजाच्या वगैरे किंवा खिडकीच्या, तर त्या काचा निर्माण करण्याचं काम ही कंपनी आजही करत असते. फार महत्त्वाची घडामोड होती ही, लक्षात घ्या. पैसा फंड ग्लास वर्क्स आणि पैसा फंड सोसायटी. पुढचा क्वेश्चन, 1857 उठावामध्ये सहभागी महाराष्ट्रातील व्यक्ती आणि ठिकाण. आप्पासाहेब पटवर्धन, जमखिंडी. एकदम सोपा क्वेश्चन होता. ओके, बरोबर आहे. रामजी शिरसाट सावंतवाडी कोल्हापूरमध्ये सुद्धा होता. त्यानंतर नानासाहेब पेशवे कानपूर बिठूर, त्यांनी ते 3 उठावाचं नेतृत्व केलं होतं. आणि भगवंतराव निळकंठराव जे होते, लक्षात घ्या, ते पेठ नाशिकमध्ये त्यांनी उठावाचं नेतृत्व केलं होतं. आणि म्हणून चौथं विधान चूक आहे, म्हणून ABC हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन, राणीचा जाहीरनामा कधी जाहीर करण्यात आला, तर 1 नोव्हेंबर 1858 रोजी राणीचा जाहीरनामा आला होता, लक्षात घ्या. आणि त्यामध्ये काय सांगितलं गेलं की कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन आता राणीच्या हाती कारभार दिला जाईल, हे त्यांनी सांगितलं. आणि भारताचा जो गव्हर्नर जनरल आहे, इथून पुढे तो राणीच्या वतीनं काम करेल आणि म्हणून त्याला व्हॉइसरॉय असं म्हटलं जाईल. आणि त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं, इथून पुढे संस्थानं खालसा केली जाणार नाहीत. त्यानंतर ओके, काय म्हणून आपण त्याला की शासकीय सेवांमध्ये किंवा पब्लिक सर्व्हिसेसमध्ये भारतीय लोकांना संधी दिली जाईल. त्याकरता पात्रता, शिक्षण, सचोटी, सत्यनिष्ठा, इंटिग्रिटी यासारखे निकष आम्ही वापरू. ओके, नव्याने संस्थानं खालसा केली जाणार नाहीत. ओके, अशा प्रकारची आश्वासनं या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आली होती, हे लक्षात घ्या. ओके, सो 1 नोव्हेंबर 1858. 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापना लंडनमध्ये केली होती. आणि त्याची मुंबई शाखा जी स्थापन झाली त्याचे अध्यक्ष भाऊदाजी लाड होते. हा MPSCने ऑलरेडी विचारलेला प्रश्न सुद्धा आहे, सोपा आहे पण महत्वाचा, लक्षात घ्या. ओके, भाऊदाजी लाड हे त्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. 1875 मध्ये इंडियन लीग नावाची संघटना शिशिर घोष यांनी स्थापन केली होती. हे वाक्य महत्वाचं आहे, हा सुद्धा एक्झाम मध्ये विचारलेला आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि कालांतराने आपल्याला काय दिसतं, इंडियन असोसिएशन नावाची जी संघटना स्थापन झाली होती, त्या इंडियन असोसिएशनमध्ये या संघटनेचं विलिनीकरण झालं होतं. ओके, आणि महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की त्या ठिकाणी भारतीयांच्या स्थितीबद्दल, भारतीयांच्या त्यांच्या राजकीय हक्कांची जाणीव करून देणं आणि ब्रिटिशांच्या मनामध्ये भारतीयांच्या मागण्यांबद्दल जागृती निर्माण करणं हा या इंडियन लीगचा हेतू होता. पुढचा क्वेश्चन, इंडियन असोसिएशनची स्थापना ओके, लक्षात घ्या 26 जुलै 1876 साली झाली. बरोबर आहे. इंडियन असोसिएशन, ज्याला भारत सभा असं सुद्धा म्हटलं जातं, आनंद मोहन बोस, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि शिवनाथ शास्त्री, तिसरं नाव लक्षात ठेवा, शिवनाथ शास्त्री यांनी ही संघटना स्थापन केली होती. तर आपल्याला हे माहिती आहे की सुरेंद्रनाथ बॅनर्जी ओके हे ICS बनले होते, पण काही विशिष्ट कारणानं कर्तव्यामध्ये कसूर हे कारण दाखवून त्यांची हकालपट्टी झाली होती. आणि नंतर मग त्यांनी ओके ते पॉलिटिकली ऍक्टिव्ह झाले आणि त्यांनी इंडियन असोसिएशन म्हणजे भारत सभा नावाची संघटना स्थापन केली होती. आणि या भारत सभेच्या माध्यमातून सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये रिफॉर्म यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले होते, हे वाक्य लक्षात ठेवा. सो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर इंडियन असोसिएशन ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली नाही, हे विधान चूक आहे, लक्षात घ्या. काँग्रेसच्या स्थापनेनंतर पुढच्याच वर्षी काँग्रेसचं कलकत्त्यामध्ये अधिवेशन भरलं होतं, हे तुम्हाला माहिती आहे. आणि ज्यावेळेला कलकत्त्यामध्ये अधिवेशन भरलं त्यावेळेला या संघटनेचं विलिनीकरण झालं होतं. पण काँग्रेसची स्थापना जेव्हा झाली होती 1885 मध्ये, त्यावेळेला मात्र इंडियन असोसिएशनच्या वतीने सुरेंद्र बॅनर्जी यांनी एक स्वतःची वेगळी परिषद, वेगळं अधिवेशन भरलं होतं. त्याला आपण नॅशनल कॉन्फरन्स ओके राष्ट्रीय अधिवेशन त्यांनी भरलं होतं. आणि त्यामुळे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे लक्षात घ्या की काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित नव्हते. पण पुढच्या वर्षी जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन कलकत्त्यामध्ये आयोजित झालं होतं त्यावेळेला त्यांची इंडियन असोसिएशन ही संघटना काँग्रेसमध्ये विलीन झाली होती. ओके, तर तुम्हाला ओके सर्व बरोबर तर असू शकत नाही, A आणि B हे त्याचं उत्तर आहे, AB बरोबर. पुढचा क्वेश्चन बघा, दख्खनच्या दंग्यांवर आधारित मिथ ऑफ द डेक्कन रायट्स हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर नील चार्ल्सवर्थ नावाच्या लेखकाने हे पुस्तक लिहिलं होतं. आणि साहजिकच दख्खनच्या दंग्यांची मीमांसा करत असताना ओके त्या ठिकाणी ब्रिटिशांची धोरणं या गोष्टीसाठी कशी कारणीभूत हे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी
केला होता. फिलिप स्प्रॅट आणि बेंजामिन ब्रॅडली हे 20व्या शतकामधले नंतरचे नेते होते. त्यांच्या पुस्तकाशी काही संबंध नाहीये. पुढचा क्वेश्चन प्रतापगडमध्ये शेतकरी चळवळ तर असहकार चळवळीच्या अनुषंगाने या शेतकऱ्यांच्या चळवळी घडून आल्या होत्या, त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. तर प्रतापगडमध्ये शेतकरी चळवळ ही या दरम्यान झाली होती आणि या चळवळीमध्ये भारतीय मजूर संघाचा सहभाग नसून, आता भारतीय मजूर संघ म्हणजे कामगार संघटना शेतकरी चळवळीमध्ये कशाला महत्वाची भूमिका बजावली, थोडंसं लॉजिक जरी लावलं तरी आपोआप एलिमिनेट होतं, लक्षात घ्या. तर या चळवळीमध्ये आपल्याला काय दिसतं की किसान सभा, अवध किसान सभा ही या काळामध्ये एक महत्वाची संघटना होती. तर किसान सभा ही जी संघटना होती, तर किसान सभेच्या नेतृत्वाखाली हा संघर्ष किंवा हा सत्याग्रह किंवा ही चळवळ घडून आली होती, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला बरोबर विधान विचारलेली आहे, तर ए बरोबर. 27 उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असायला हवं, हे लक्षात घ्या. सो ए हे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी लक्षात घ्या. ऑल इंडिया किसान सभेचे लखनौ येथील पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते, तर स्वामी सहजानंद सरस्वती. 1936 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने, काँग्रेसच्या अधिवेशनाला संलग्न अशा पद्धतीचे अधिवेशन भरवले होते आणि स्वामी सहजानंद सरस्वती हे त्याचे अध्यक्ष होते. हा मुद्दा महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? कारण काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये किसानांच्या प्रश्नांचं, मजुरांच्या प्रश्नांचं, साम्यवादी प्रश्नांचं किंवा साम्यवादी चळवळीचं एक प्रकारे इंटिग्रेशन झालं होतं आणि त्यामुळे राष्ट्रीय चळवळीला चालना मिळाली, असं त्याचं महत्व आहे, हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा, गोंडांचा सशस्त्र उठाव कोणाच्या नेतृत्वाखाली झाला होता? गोंडांचा सशस्त्र उठाव कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? आता लक्षात घ्या, गाऊंगगी कारेन पुढारी आणि म्यातहुतून हे जे आहेत हे म्यानमार मधल्या उठावांचे नेते आहेत. कुठल्या उठावाचे नेते आहेत? म्यानमार मधल्या उठावांचे नेते आहेत. आणि क्वेश्चन काय? गोंडांचा उठाव, गोंडांचा भारतामधला उठाव हा बलभद्र देव याच्या नेतृत्वाखाली झाला होता. सो साहजिकच लक्षात घ्या, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे, बलभद्र देव. हे समजून घ्या. सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचा अध्यक्ष सेनापती बापट होते. हे वाक्य लक्षात घ्या, सेनापती बापट. आणि या सेनापती बापट यांनी, लक्षात घ्या की सेनापती बापट यांनी फॉरवर्ड ब्लॉकच्या वतीनं चौपाटीवर त्यांनी झेंडा सत्याग्रह सुद्धा केला होता. त्यांनी चौपाटीवर जाऊन युनियन जॅक जाळून त्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचा उद्घोष करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधले अजून एक महत्वाचे नेता होते, लक्षात घ्या, हरिभाऊ कामत. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या महाराष्ट्रामधल्या फॉरवर्ड ब्लॉकचं काम पुढे करण्यामध्ये, पुढे नेण्यामध्ये हरिभाऊ कामत यांची भूमिका महत्वाची होती. आणि हे जे हरिभाऊ कामत होते हे ICS म्हणून त्यांची निवड झाली होती, पण त्यांनी ती सेवा सोडली आणि त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकचं त्या ठिकाणी काम केलं होतं. त्याचबरोबर नागपूरमध्ये रामभाऊ रुईकर, लक्षात घ्या, रामभाऊ रुईकर यांनी सुद्धा सुभाष बाबूंना मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली होती. नागपूरमध्ये रामभाऊ रुईकर होते आणि महाराष्ट्रामध्ये बॉम्बे प्रांत म्हणा त्या ठिकाणी सेनापती बापट होते. हे मुद्दे लक्षात ठेवा. काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना 1934 मध्ये करण्यात आली, बरोबर आहे. अध्यक्ष JP नारायण तर सचिव स्वामी संपूर्णानंद, या ठिकाणी हे शफल करण्यात आलेलं आहे, अध्यक्ष संपूर्णानंद आणि सचिव JP नारायण. त्याचे कोणते विधान चुकीचे आहेत? तर ब हे विधान चूक आहे, हे लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन बघा, बिहारमधल्या चंपारण या जिल्ह्यामध्ये 3 कठिया पद्धत चालू होती, बरोबर आहे. बिहारमधल्या चंपारण जिल्ह्यामध्ये 3 कठिया पद्धत चालू होती. तर 3 कठिया पद्धत म्हणजे काय होते, लक्षात घ्या. या ठिकाणी जो जमीनदार व्यवस्था होती, मग जमीनदारांकडून शेतकुळ काय करायचे, जमीन भाड्यानं घ्यायचे, ठीक आहे ना. तर बिहारमधल्या जमीनदारांकडून शेतकुळ जमीन भाड्यानं घ्यायचे आणि मग शेतकुळाच्या ताब्यामध्ये जी काय जमीन आहे, लक्षात घ्या, तर शेतकुळासोबत युरोपियन मळेवाले करार करायचे. मग करारामध्ये काय असायचं, शेतकुळाच्या ताब्यामध्ये जी काय जमीन असेल, लक्षात घ्या, त्याचे 20 भाग इमॅजिन केले जायचे आणि या 20 भागांपैकी 3 भागांवर शेतकुळानं निळीचं पीक पिकवलं पाहिजे अशी सक्ती असायची. त्यांच्यामध्ये करारच असा जातो की शेतमळ किंवा जो युरोपियन मळेवाला असेल किंवा युरोपियन व्यक्ती असेल तेव्हा तो शेतकुळासोबत करार करायचा की शेतकुळानं 20 पैकी 3 भागांवर निळीची शेती करायची, आणि राहिलेल्या भागांवर त्याची तो शेती करू शकेल. पण मग आता या जी निळीची शेती होती त्याच्याबद्दल या व्यतिरिक्त अनेक जाचक अटी होत्या, लक्षात घ्या. आणि त्या जाचक अटींच्या परिणामी शेतकुळांचं शोषण व्हायला लागलं आणि म्हणून त्या शेतकुळांचे जे नेता होते, लक्षात घ्या, राजकुमार शुक्ल, ते राजकुमार शुक्ल यांनी गांधीजींना अप्रोच केलं 1916च्या अधिवेशनाच्या वेळेला, लखनौ अधिवेशनाच्या वेळेला. आणि त्याला गांधीजींनी या प्रश्नावर लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं. आणि त्याच्यानंतर मग राजेंद्र प्रसाद, कृपलानी, महादेवभाई देसाई यांच्या सोबत गांधीजी चंपारणमध्ये जाऊन गांधीजींनी 1917 मध्ये चंपारणचा सत्याग्रह केला होता. त्याच्यामुळं 3ही विधानही बरोबर आहेत. 32चं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. पुढचा क्वेश्चन बघा, महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनाचा कालक्रम लावा.
चंपारण, अहमदाबाद, खेडा हा क्रम आहे. गांधीजींनी भारतामध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती आहे 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी भारतामध्ये आले होते. मग गोखल्यांच्या सल्ल्याने गांधीजींनी 1 वर्ष जे आहे ते भारत भ्रमणामध्ये गांधीजींनी व्यतीत केलं. 1916 मध्ये गांधीजी लखनौ अधिवेशनामध्ये सहभागी झाले आणि त्यावेळेला हा जो राजकुमार शुक्ला गांधीजींना भेटायला आला आणि गांधीजींच्या संघर्ष अवस्थेला सुरुवात झाली. ठीक आहे ना. मग 1917 मध्ये चंपारण सत्याग्रह घडून आला. मग 1917 संपता आणि 1918च्या आरंभात गांधीजींनी अहमदाबाद संघर्षाला गांधीजींनी हात घातला होता आणि नंतर खेडा सत्याग्रह घडून आला होता. हे लक्षात घ्या. म्हणून चंपारण, अहमदाबाद आणि खेडा. हे लक्षात घ्या. सो CAK 33 उत्तर 1 आहे. हा प्रश्न UPSC आणि MPSC दोन्ही ठिकाणी ऑलरेडी विचारण्यात आलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा. 34वा प्रश्न. जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी घडले. बरोबर आहे. त्या गोळीबारामध्ये सुमारे 1600 लोकांचा मृत्यू झाला. सरकारचा आकडा मात्र 379 होता. परंतु मदन मोहन मालवीय यांनी या ठिकाणी स्वतःची एक वेगळी आकडेवारी गोळा केली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की 1500 पेक्षा जास्त 1600 पर्यंत लोकांचे मृत्यू घडून आले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर या हत्याकांडाचा निषेध म्हणून लक्षात घ्या की मे 1919 मध्ये रवींद्रनाथ टागोरने सर या पदवीचा त्याग केला होता. ही तीनही विधानं बरोबर आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे सरकारवर एक दबाव निर्माण झाला होता आणि सरकारने या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता एक समिती नेमली होती. त्या समितीला हंटर समिती असं म्हटलं जातं. हे लक्षात घ्या. हंटर समिती. तुम्हाला माहिती आहे की रॉलेट ऍक्ट नावाचा जो कायदा आला होता, या रॉलेट ऍक्ट कायद्याला विरोध करण्यासाठी म्हणून गांधीजींनी रॉलेट ऍक्ट सत्याग्रह आयोजित केला होता आणि या सत्याग्रहाच्या आयोजनाच्या दरम्यान 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड घडून आलं होतं. पुढचा मुद्दा. कोठे झालेल्या अखिल भारतीय खिलाफत परिषदेमध्ये व्हायसरॉयकडे एक प्रतिनिधिमंडळ पाठवण्यात आलं होतं. त्याचं उत्तर अमृतसर आहे. राज्यसेवेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. लक्षात घ्या की अमृतसर या ठिकाणी अखिल भारतीय खिलाफत परिषद भरली होती आणि या खिलाफत परिषदेमध्ये आपल्याला काय दिसतं तर हा घटनाक्रम या ठिकाणी समजून घ्या की खिलाफतीचा मुद्दा काय होता. तर पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय मुस्लिमांचं सहकार्य मिळवण्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी आश्वासन दिलं होतं. कारण पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तान आणि ब्रिटिश हे परस्पर विरोधी होते, एकमेकांचे शत्रू होते आणि मग आता भारतीय मुस्लिम हे तुर्कस्तानच्या शासकाला आपला खलिफा सर्वोच्च प्रमुख मानत होते आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या की सिच्युएशन अशी होती की ब्रिटिशांना खलिफा विरुद्ध युद्ध लढण्यासाठी भारतीय मुस्लिमांचं सहाय्य पाहिजे, पण ते कसं काय करतील. आणि म्हणून मग ब्रिटिशांनी भारतीय मुस्लिमांना एक आश्वासन दिलं होतं की युद्धाचा निकाल काहीही जरी लागला तरी तुर्कस्तानच्या खलिफाच्या स्थानाला आम्ही धक्का लावणार नाही, तर तो पराभूत जरी झाला तरी त्याचे अधिकार आम्ही अबाधित ठेवू, अशी आश्वासन, असं वचन ब्रिटिशांनी दिलं. परंतु नंतर पहिलं महायुद्ध संपल्यानंतर जो वर्सायचा तह झाला होता त्यानुसार ब्रिटिशांनी सेव्हरॉयचा जो तह होता त्याच्यात ब्रिटिशांनी आश्वासन मोडलं आणि तुर्की साम्राज्याचं त्यांनी विघटन घडवून आणलं होतं आणि त्यामुळे भारतीय मुस्लिम समुदाय जो होता तो ब्रिटिशांवर नाराज झाला आणि त्यांनी खिलाफत चळवळ केली होती. मग गांधीजींनी या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला कारण गांधीजींना असं वाटलं की मुस्लिमांच्या मनामध्ये ब्रिटिशांबद्दल जो रोष आहे त्याचा फायदा घेऊन किंवा त्याचा वापर करून भारतीय मुस्लिमांना राष्ट्रीय चळवळीमध्ये आणता येईल हा विचार गांधीजींनी केला आणि गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. मग लक्षात घ्या. मग आता गांधीजींची एक पद्धत होती काय, कोणत्याही प्रकारची व्यापक चळवळ सुरू करण्याच्या आधी आपल्या मागण्या ब्रिटिशांपर्यंत पोहोचवायच्या, ब्रिटिशांना त्या मागण्या मान्य करण्याची एक संधी द्यायची आणि ती संधी जर त्यांनी नाही घेतली तर मग मात्र आंदोलन सुरू करायचं आणि त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून व्हायसरॉयकडे एक प्रतिनिधिमंडळ हे पाठवण्यात आलं होतं. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. 1920च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय होते. बरोबर आहे. सप्टेंबर 1920 मध्ये जे कलकत्ता अधिवेशन भरलं होतं त्याचे अध्यक्ष लाला लजपत राय होते. या अधिवेशनामध्ये असहकारचा जाहीरनामा मंजूर करण्यात आला होता. बरोबर आहे. तर असहकारचा जो ठराव या अधिवेशनामध्ये गांधीजींनी स्वतः मांडला होता आणि तो मंजूर केला गेला. हे काँग्रेसचं विशेष अधिवेशन होतं. विशेष होतं. बेसिकली काय होतं की जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसची स्वतःची समिती लक्षात घ्या आणि एप्रिल 1920 मध्ये त्या समितीचा अहवाल आला होता. मग त्या समितीच्या अहवालावर विचार करण्यासाठी म्हणून सप्टेंबर 1920 मध्ये काँग्रेसचं एक विशेष अधिवेशन भरलं होतं कलकत्ता या ठिकाणी. अध्यक्ष होते लाला लजपत राय. मग गांधीजींनी या संधीचा फायदा घेतला आणि मग गांधीजींनी असं दाखवून दिलं की ब्रिटिशांचा जो अत्याचार आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, म्हणून चळवळ करण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आपण असहकार चळवळ केली पाहिजे हा प्रस्ताव गांधीजींनी ठेवला. सो डेफिनेटली बरोबर आहे. काँग्रेसचं विशेष अधिवेशन होतं. अध्यक्ष लाला लजपत राय होते. सप्टेंबरमध्ये भरलं होतं आणि असहकारचा ठराव संमत झाला होता. पण लक्षात घ्या इथं काय दिलंय, कलकत्ता अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी असहकार ठराव मांडला तर नाही. या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की या अधिवेशनामध्ये गांधीजींनी किंवा गांधीजींच्या या असहकार ठरावाला चित्तरंजन दास यांनी विरोध केला होता. हे लक्षात घ्या. कारण का नोव्हेंबर 1920 मध्ये निवडणुका येऊ घातल्या होत्या
आणि त्या निवडणुकांमध्ये भाग घेण्याची इच्छा चित्तरंजन दासांची होती आणि त्यामुळे जर असहकार चळवळ जर केली होती तर निवडणुकीवर बहिष्कार हा कार्यक्रम स्वीकारावा लागला असता आणि त्यामुळे चित्तरंजन दासांचा ठरावाला विरोध होता. त्याच्यामुळे डी हे विधान चूक आहे. सो A, B, C ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत, हे लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा. भारत सरकार अधिनियम 1919च्या कायद्यामध्ये राखीव आणि सोपीव अशी 2 गटांमध्ये विभागणी केली होती. खालीलपैकी लक्षात घ्या की कोणते विषय हे राखीव विषय होते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर लक्षात घ्या की राखीव विषय तुम्हाला हे माहिती आहे की भारतीय लोकांनी स्वराज्याची मागणी केली होती. स्वदेशी चळवळ असेल, होम रूल चळवळ असेल, त्या ठिकाणी वारंवार स्वराज्याची मागणी केली होती. आणि स्वराज्याची व्याख्या काय करता येईल, तर लोकमान्य टिळकांनी एकदम साध्या सोप्या शब्दामध्ये सांगितलं होतं की माझ्या घरचा कारभार मी पाहणं म्हणजे स्वराज्य. म्हणजे माझ्या देशाचा कारभार, माझ्या राज्यव्यवस्थेचा कारभार मी पाहणं म्हणजे स्वराज्य. ओके, मग आता आपल्याला काय माहिती आहे की आपल्या देशाची राज्यव्यवस्था 2 स्तरांवर किंवा 3 स्तरावर म्हणूया, त्याच्यापैकी 2 स्तरांचा आपण आता विचार करू शकतो, केंद्र आणि राज्य किंवा केंद्र आणि प्रांत. त्या काळाचा विचार केला तर केंद्रीय स्तरावर राज्य यंत्रणा होती, प्रांतिक स्तरावर राज्य यंत्रणा होती. पण केंद्रीय स्तरावर जर राज्य यंत्रणेचा अधिकार भारतीयांच्या हाती दिला असता तर मग ब्रिटिशांची सत्ता त्या ठिकाणी कमकुवत झाली असती आणि म्हणून केंद्रीय स्तरावर सत्तेमध्ये भागीदारी देण्यासाठी ब्रिटिश मुळीच तयार नव्हते. पण 1919च्या कायद्यामध्ये लक्षात घ्या की काय झालेलं आहे की होम रूल चळवळीमध्ये दबाव निर्माण झालेला होता. ओके, त्यामुळे आपल्याला काय दिसतं की ब्रिटिशांनी 1919च्या कायद्याने प्रांतिक स्तरावर भारतीय लोकांना सत्तेमध्ये काही प्रमाणामध्ये का होईना सहभाग देण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. म्हणून त्यांनी काय केलं तर प्रांतिक स्तरावरील जे कारभाराचे विषय होते त्याचं राखीव आणि सोपीव असं विभागणी केली. आणि यापैकी सोपीव जे विषय होते लक्षात घ्या ते त्यांनी भारतीय मंत्र्यांच्या ताब्यामध्ये दिले. भारतीय मंत्री जे की प्रांतिक कायदेमंडळाला जबाबदार असतील आणि प्रांतिक कायदेमंडळ हे प्रांतिक लोकांनी निवडून दिलेलं असेल अशी संरचना 1919च्या कायद्याने केली. ते त्यालाच आपण 1919ची दुहेरी व्यवस्था असं म्हणतो. मग त्यांनी काय केलं, त्यातल्या जे कमी महत्त्वाचे विषय असतील लक्षात घ्या ते त्यांनी सोपीव विषय म्हणून केले आणि जे महत्त्वाचे विषय होते ते त्यांनी राखीव विषय म्हणून ठेवले होते. आता साहजिकच जर तुम्ही बघितलं तर ब्रिटिशांसाठी सगळ्यात महत्त्वाचे विषय कोणते होते, कायदा सुव्यवस्था हा ब्रिटिशसाठी महत्त्वाचा होता, सिंचन हा विषय महत्त्वाचा होता, वित्त हा विषय महत्त्वाचा होता, हे लक्षात घ्या. आणि जमीन महसुलाचा विषय सुद्धा ब्रिटिशांसाठी महत्त्वाचा होता आणि म्हणून हे विषय त्यांनी राखीव ठेवले होते. म्हणजे या विषयांच्या बाबतीमध्ये भारतीय मंत्र्यांना काय अधिकार नसेल, गव्हर्नर त्या ठिकाणी स्वतंत्रपणे याचा स्वतःहून कारभार करू शकतो अशी तरतूद होती. सो ABCF. पुढचा मुद्दा बघा, कोणत्या कायद्यानुसार लक्षात घ्या व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये कायदा सदस्य समाविष्ट करण्यात आला होता. तर या ठिकाणी बघा 1833चा जो कायदा आहे, कोणतं सांगितलं मी, 1833च्या कायद्याने कायदा मंत्री म्हणजे लॉ मेंबर हे पद निर्माण केलं होतं. पण त्याचं काम काय होतं लक्षात घ्या, त्याचं काम एकच, व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळाला कायद्याचा मसुदा सुचवणं. तो पूर्ण सदस्य होता का, नाही, तो अर्धा सदस्य होता आणि त्याचं काम काय होतं, फक्त कायद्याचा मसुदा सुचवणं. म्हणजे तो व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळाचा सदस्य नव्हता. परंतु 1853 नंतर काय केलं गेलं तर त्याला पूर्ण सदस्य करून घेतलं गेलं. म्हणजे तो कायदा मंत्री होता, तो व्हाईसरॉयच्या कायदेमंडळात सुद्धा एक प्रकारे सदस्य झाला आणि तो लक्षात घे कार्यकारी मंडळाचा देखील सदस्य झाला. तो ग्रोअरमध्ये हा पॉईंट दिलेला आहे, लक्षात घ्या. 1853चा कायदा हे त्याचं उत्तर आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा, 39 नंबरचा प्रश्न. सर सय्यद अहमद खान यांनी 1862 मध्ये ट्रान्सलेशन सोसायटी स्थापन केली होती. यस, सर सय्यद अहमद खान. ओके, यांचं विश्लेषण असं होतं की भारतीय मुस्लिम समुदाय हा विकासाच्या प्रक्रियेमध्ये ब्रिटिशांनी जे बदल घडवून आणले त्या बदल स्वीकारण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय मुस्लिम समुदाय कुठेतरी मागे राहताना दिसतो आणि त्यामुळं मुस्लिम समुदायाची प्रगती हिंदू समुदायाच्या तुलनेमध्ये कमी झालेली आहे. साहजिकच मुस्लिम समुदायाची प्रगती जर साध्य करायची असेल तर मग मुस्लिमांनी काय केलं पाहिजे, मुस्लिमांनी आधुनिक शिक्षण घेतलं पाहिजे, इंग्लिश साहित्य, पाश्चात्य शिक्षण याचा स्वीकार त्यांनी केला पाहिजे आणि हे सुलभ जावं याकरता 1862 मध्ये सर सय्यद अहमद खान यांनी ट्रान्सलेशन सोसायटी स्थापन केली. 1864 मध्ये लक्षात घ्या, 1864 मध्ये रूपांतर सायंटिफिक सोसायटी ऑफ अलीगडमध्ये केलं होतं आणि हेतू साहजिक जसं मी तुम्हाला सांगितलं उदारमतवाद आणि आधुनिक शिक्षण देणं हा त्याचा हेतू होता. सो चुकीचं विधान कोणतं, ब हे विधान चुकीचं आहे. पुढचा क्वेश्चन घ्या, युनायटेड इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशन संस्थापक सर सय्यद अहमद खान आणि राजा शिवप्रसाद, बनारसचा राजा होता शिवप्रसाद. हेतू काय होता तर लक्षात घ्या की इंडियन नॅशनल काँग्रेसचा विरोध करण्यासाठी, कारण बनारसचा लक्षात जमीनदार किंवा जमीनदार वर्गच होता, तो ब्रिटिशांचा समर्थक होता आणि सर सय्यद अहमद खान हे सुद्धा ब्रिटिश सत्तेचे समर्थक होते आणि त्यामुळे जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा ब्रिटिशांच्या हिताला कुठेतरी धोका निर्माण झाला आणि त्याच वेळेला सर सय्यद अहमद खान यांचं म्हणणं होतं की काँग्रेसच्या स्थापनेमुळं मुस्लिमांचं हित सुद्धा धोक्यामध्ये आहे आणि जमीनदारांचं मत होतं की त्यांचं हित सुद्धा धोक्यामध्ये होतं. का, कारण काँग्रेसने ज्या आधुनिक राजकीय स्वरूपाची मागणी केली होती, आर्थिक अधिकारांची मागणी केली होती, त्यामुळे मुस्लिम आणि जमीनदार समुदाय
यांचं हित धोक्यामध्ये आलं असतं आणि म्हणून ओके त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या चिथावणीनं सर सैयद अहमद खान आणि शिवप्रसाद बनारसचा शिवप्रसाद यांनी इंडियन युनायटेड पॅट्रिऑटिक असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती. मुस्लिम लीगची स्थापना 6 डिसेंबर 1906 रोजी झाली, तर नाही 30 डिसेंबर 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली. आणि मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष जे होते लक्षात घ्या, तर मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष जे होते ते ओके लक्षात घ्या की यस सलीमुल्लाह खान हे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष हे नव्हते लक्षात घ्या. त्या ठिकाणी आगा खान हे तुम्हाला नाव माहिती असेल, आगा खान, तर आगा खान हे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. हिज हायनेस आगा खान आपण ज्यांना म्हणतो, ते 1906 ते 1913 या काळामध्ये आगा खान हे मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते. सो 41 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. 1940 मध्ये मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचं आयोजन केलं गेलं होतं. त्याचे अध्यक्ष कोण होते, तो मोहम्मद अली जिना हे त्याचे अध्यक्ष होते. आणि या ठिकाणी जिनांनी लक्षात घ्या की त्यांनी जो द्विराष्ट्र सिद्धांताचा पुरस्कार केला होता 1940च्या लाहोर अधिवेशनामध्ये, मला माहिती आहे मुस्लिमच्या अधिवेशनामध्ये मुस्लिम द्विराष्ट्र सिद्धांताचा स्वीकार केला होता, त्याचा पुरस्कार त्या ठिकाणी करण्यात आला होता. ओके, हे लक्षात घ्या. सो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1923च्या वाराणसी अधिवेशनामध्ये हिंदू महासभेचे उपाध्यक्ष स्वामी श्रद्धानंद यांनी शुद्धी चळवळीचा ठराव संमत केला. ठीक आहे, तर शुद्धी चळवळ काय होती, तर लक्षात घ्या की कुठल्याही कारणामुळं ओके आधीच्या काळामध्ये असेल किंवा कुठल्याही काळामध्ये ज्या हिंदूंनी हिंदू धर्माचा त्याग करून इतर धर्मांमध्ये प्रवेश केला असेल, तर त्या लोकांना परत हिंदू धर्मामध्ये घेण्यासाठी म्हणून शुद्धी चळवळ करण्यात आली होती. शुद्धी आणि संघटन. ओके, मग अशा लोकांना शुद्ध करून परत घ्यायचं आणि त्यांचं संघटन घडवून आणायचं. आणि म्हणून हिंदू महासभेच्या माध्यमातून शुद्धी आणि संघटन या चळवळी राबवल्या गेल्या होत्या लक्षात घ्या. आणि त्यानुसार पश्चिम उत्तर प्रदेशमधल्या गौतम राजपूत नसून ते मलकाना राजपूत आहेत लक्षात घ्या. सो मलकाना राजपूतांना हिंदू धर्मामध्ये घेण्यात आलं होतं. सो या ठिकाणी कोणते विधान बरोबर असं विचारलेलं आहे. सो ए हे विधान बरोबर आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा क्वेश्चन. मुस्लिम लीगने 16 ऑगस्ट 1946 रोजी प्रत्यक्ष कृती दिवस म्हणून साजरा केला. हे वाक्य पूर्णपणे बरोबर आहे. कारण काय झालं होतं की मार्च 1946 मध्ये जे कॅबिनेट मिशन आलं होतं, या कॅबिनेट मिशननी ओके पाकिस्तानच्या मागणीला नकार दिला होता. आणि त्याच वेळेला त्यांनी घटना समितीच्या ओके निवडणुका किंवा घटना समिती सुतोवाच केलं होतं. त्यानुसार जुलै 1946 मध्ये घटना समितीच्या निवडणुका झाल्या आणि त्या घटना समितीच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम लीगला अपेक्षित असं त्यांचं यश मिळू शकलं नाही. म्हणून जी घटना समिती तयार झाली असती त्या घटना समितीमध्ये मुस्लिम लीगला अल्प ओके स्थान मिळालं असतं. आणि म्हणून भारताची जी घटना निर्माण झाली ती लक्षात घ्या, ती मुस्लिम लीगच्या मतानुसार किंवा त्यांच्या मुस्लिमांच्या हिताला किंवा मुस्लिम लीगच्या, मुस्लिमांच्या म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात मुस्लिम लीगच्या हिताला डोळ्यासमोर ठेवून भारताची घटना ही तयार झाली नसते. म्हणून साहजिकच मुस्लिम लीगनं माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि आपली पाकिस्तानची मागणी पूर्ण व्हावी याकरता मुस्लिम लीगनं ओके लक्षात घ्या की प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम सुरू केला. म्हणजे हिंसाचाराच्या माध्यमातून दबाव निर्माण करून फाळणीची मागणी मान्य करून घेण्यासाठी मुस्लिम लीग आता प्रयत्न करते, हे लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन. 24 मार्च 1948 रोजी माउंटबॅटन भारताचे व्हायसरॉय बनले. ओके, हे तर शक्यच नाही लक्षात घ्या. 1947 मध्ये माउंटबॅटन भारताचे व्हायसरॉय बनले, त्याच्यामुळे दुसरं विधान चूक आहे. तर कोणते विधान बरोबर ते विचारलंय. ओके, लक्षात घ्या. तर या ठिकाणी बी हे विधान चूक आहे. ओके, समजून घ्या, बी हे विधान चूक आहे असं तुम्हाला इथं दिसून येईल. सो सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या अध्यक्षतेखाली जुलै 1947 मध्ये बाउंड्री कमिशन स्थापन करण्यात आले. यस, माउंटबॅटन योजनेनुसार रॅडक्लिफ कमिशनचं नियोजन करण्यात आलं होतं. बाउंड्री कमिशनचा अहवाल 12 ऑगस्ट 1947 रोजी तयार झाला होता, हा सुद्धा विधान बरोबर आहे. माउंटबॅटनने स्वतंत्रता दिवसांतर जाहीर करण्यात ठरवलं कारण ब्रिटिशांना त्याची जबाबदारी पडणार नाही, हे देखील बरोबर आहे. 17 ऑगस्ट रोजी हा अहवाल जाहीर केला होता. का? कारण लक्षात घ्या की जर ओके 15 ऑगस्टच्या आधी हा अहवाल जर जाहीर करण्याच्यानं काय होतं की भारताची फाळणी ही ऑफिशियली हा भाग भारताचा आणि हा भाग पाकिस्तानचा असं होणार होतं, लक्षात घ्या. मग जर ते 15 ऑगस्टच्या आधी झालं असतं त्याची जबाबदारी ब्रिटिशांना घ्यावी लागली असती आणि माउंटबॅटनची निव्वळ जबाबदारी टाळण्यासाठी म्हणून ओके अशा प्रकारची युक्ती केली होती, लक्षात घ्या. पण त्याच्यामुळे झालं काय की 15 ऑगस्टच्या दिवशी सीमा प्रदेशामधल्या लोकांना माहीतच नाहीये आपण नेमक्या कोणत्या देशाचे हिस्सा आहोत, आपण भारतामध्ये आहेत का पाकिस्तानमध्ये आहोत, त्याची लोकांना सीमा भागामध्ये लोकांना कल्पना नव्हती. अशा प्रकारची परिस्थिती ब्रिटिशांच्या या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीमुळे निर्माण झाली होती असं सांगितलेलं आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा. जेव्हीपी समिती डिसेंबर 1948 मध्ये स्थापन झाली. समितीचा अहवाल 5 एप्रिल 1950 नाही 1949 मध्ये समितीचा अहवाल आला, तर लक्षात घ्या. समितीचे निरीक्षण भाषा हा एकता नव्हे तर विभक्तता निर्माण करणारा घटक आहे. ठीक आहे, तर हा त्यांचा निष्कर्ष होता. आणि म्हणूनच लक्षात घ्या की जेव्हीपी कमिटीत आपल्याला काय दिसतं की भाषावर प्रांतरचना ओके ही जी संकल्पना आहे या संकल्पनेला त्यांनी अनुकूल स्वरूपामध्ये बघितलं नव्हतं, आपल्या इथे स्पष्टपणे दिसून येतं.
ओके, सो या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या की ए आणि सी हे बरोबर आहेत. ओके, हे लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा, राज्य पुनर्रचना आयोगाने शिफारस केलेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची संख्या किती? एकदम सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. 16 आणि 3. ओके, ही संरचना त्यांनी सुचवली होती. हिमाचल प्रदेश राज्याला संपूर्ण राज्याचा दर्जा हा कधी देण्यात आला होता? तर हिमाचलचं जे राज्य लक्षात घ्या, तर 1950 मध्ये त्याला गट क मध्ये टाकण्यात आलं होतं. 1956 मध्ये त्याला युटीचा दर्जा देण्यात आला होता, युनियन टेरिटरी आपण ज्याला म्हणतो, केंद्रशासित प्रदेश. आणि 1971 मध्ये राज्याचा दर्जा देण्यात आला होता. ओके, पुढचा मुद्दा लक्षात घ्या, मीर उस्मान अली खान हा हैदराबाद संस्थानचा 7वा आणि शेवटचा निजाम होता. ठीक आहे. 1937च्या टाइम मॅगझिनच्या पृष्ठभागावर झळकण्याचा मान त्याला मिळाला होता. जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्याचं वर्णन हे करण्यात आलं होतं, हे लक्षात घ्या. 1928 ते 1948 या काळात तो निजाम होता का? तर नाही. 1911 या वर्षी तो निजाम बनला होता. त्याच्यामुळे सी हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे ना, हे लक्षात घ्या. ए आणि बी ही विधाने बरोबर आहेत, हे लक्षात घ्या. 49 उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ओके, पुढचा मुद्दा लक्षात घ्या, 12व्या घटना दुरुस्तीद्वारे गोवा, दीव, दमण यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला. ओके, यस. त्यानंतर ओके, 57व्या घटना दुरुस्तीने गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता. आणि पोर्तुगीजांनी 1951 ला गोव्याचा ताबा सोडला. तर पोर्तुगीजांनी 1951 ला कुठं सोडलं गोवा? पोर्तुगीजांनी 1961 ला गोवा सोडलं होतं. सो तुम्हाला काय विचारलेलं आहे, कोणती विधाने चुकीची आहेत? तर या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला काय दिसेल की ए आणि बी ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे ना, त्या ठिकाणी प्रश्नाची पर्यायानुसार आपण जाऊयात. ए आणि बी ही विधाने बरोबर आहेत. खालीलपैकी कोणते राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सहभागी झाले होते? सो जनसंघ होता का? डेफिनेटली होता. ओके, लक्षात घ्या की त्या ठिकाणी काय होतं की संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला इंडियन नॅशनल काँग्रेसचा विरोध होता, कारण नेहरूंचा विरोध होता. नेहरूंचा विरोध असल्यामुळं ओके, त्यांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रसभा होती महाराष्ट्रामधली सुद्धा काँग्रेस, त्यांचा देखील त्या संयुक्त महाराष्ट्र जी मागणी होती त्याला फारशी म्हणजे सहानुभूती तर होती, पण त्यांनी संघर्षामध्ये सहभाग घ्यायला नकार दिला होता. आणि म्हणून काँग्रेस सोडून सगळे पक्ष त्या ठिकाणी होते. लक्षात घ्या, जनसंघ होता, शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, हिंदू महासभा आहे, फक्त इंडियन नॅशनल काँग्रेस नव्हती. म्हणून ए, बी, डी हे त्याचं उत्तर आहे. ओके, महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात चमकत राहतील, हे विधान ओके सका पाटील यांचं विधान आहे. लक्षात घ्या, तर सका पाटील यांनी हे विधान केलं होतं. आणि त्याच लक्षात घ्या की ओके, मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे असं शंकरराव देव यांचं म्हणणं होतं. मोरारजी देसाई आणि सका पाटील मात्र मुंबई महाराष्ट्रामध्ये जाण्यास विरोध करत होते, हे लक्षात घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन, नाम चळवळीमधले जे नेते होते, एकीकडे जवाहरलाल नेहरू आहेत आणि जवाहरलाल नेहरू व्यतिरिक्त लक्षात घ्या काही महत्वाच्या नेत्यांनी नाममध्ये भूमिका बजावली होती. त्याच्यामध्ये इंडोनेशियाचे प्रमुख होते ओके सुकार्नो, त्याच्यानंतर युगोस्लावियाचे प्रमुख होते जोसेफ टिटो, इजिप्तचे प्रमुख होते गेमाल ओके अब्दुल नासेर आणि घानाचे प्रमुख होते क्वामे नक्रुमा. ठीक आहे ना. सो ए चं उत्तर 2, बी चं उत्तर 1, सी चं उत्तर 4, डी चं उत्तर 1, 3. ओके, तर याचा ऑप्शन नंबर 2 हे त्याचा उत्तर आहे. ओके, पुढचा क्वेश्चन, आसाम करार ऑगस्ट 1885 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान बनल्यानंतर आसाम अकॉर्ड करण्यात आला होता. ओके, राजर्षी शाहू महाराजांबद्दल काही घटना आणि वर्ष दिलेले आहेत, त्यापैकी कोणतं चुकीचं आहे हे विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये जी वैदिक शाळेची स्थापना आहे, लक्षात घ्या वैदिक शाळेची स्थापना ही 1920 मध्ये करण्यात आली होती, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ओके, तर पुढचा मुद्दा बघा, बाळशास्त्री जांभेकर यांची खालीलपैकी कोणती ग्रंथसंपदा होती असा प्रश्न विचारलेला आहे. सो बाळशास्त्री जांभेकर यांनी बालव्याकरण लिहिलेलं आहे, नीतिकथा सुद्धा लिहिलेली आहे आणि सारसंग्रह सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. आणि म्हणून वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल खालील काही विधान दिली आहेत, त्यापैकी खरी विधाने कोणती? तर मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो होते. यस, ओके, लक्षात घ्या. त्याच वेळेला एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये ते महाविद्यालय गणित आणि इंग्रजी भाषा शिकवत असत. तर लक्षात घ्या की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जे होते ते लक्षात घ्या की इतिहास आणि इंग्रजी हा विषय शिकवत असत. ओके, इतिहास आणि इंग्रजी हा विषय ते शिकवत असत, हे लक्षात घ्या. त्यानंतर त्याच्यामुळं हे विधान या ठिकाणी चूक आहे. आणि त्यांचा सोशल कॉन्फरन्स स्थापण्यामध्ये महत्वाचा वाटा होता. तर यस, 1887 मध्ये जी इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्स झाली होती ती स्थापनेमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती, महत्वाचा वाटा होता. इथं भारतीय फेलो या ठिकाणी भारतीय पदवीधर असं असायला पाहिजे, लक्षात घ्या. ते मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय पदवीधर होते. तर मग हे जर आपण गृहीत धरलं तर मग ए आणि सी ओके हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. ते मुंबई विद्यापीठाचे
पहिले पदवीधर होते मुंबई विद्यापीठाचे जे पहिले पदवीधर होते त्यामध्ये महादेव गोविंद राणे, राघव भांडारकर ओके यांचा समावेश होता. ओके, ते समजून घ्या. गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल खाली विधान दिले आहेत, त्यापैकी काय खरे नाही. 1881 ते 88 या काळात त्यांनी केसरी या साप्ताहिकाचं संपादक पद त्यांनी ओके भूषवलं होतं. ठीक आहे, यस. 1887 मध्येच ते ऍक्च्युली केसरीपासून एक प्रकारे विलग झाले होते, परंतु मग ओके टिळकांची इच्छा अशी होती की त्यांचे जे मतभेद आहेत ते उघडपणे समोर येऊ नयेत, म्हणून आगरकरांनी अजून काही काळ केसरीचं काम केलं होतं. ते हे गृहीत धरता हे विधान बरोबर आहे. 1885 मध्ये सुधारक साप्ताहिक सुरू केलं नाही. 1885 नाही तर 1887-88 या काळामध्ये 88 या काळामध्ये त्यांनी सुधारक साप्ताहिक सुरुवात केली होती आणि त्यांच्यावर हर्बर्ट स्पेन्सर आणि जे.एस. मिल यांच्या विचारांचा प्रभाव होता. ठीक आहे ना, तर लक्षात घ्या की बी हे विधान खरे नाही. ओके, हे विधान इथं समजून घ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दूधगाव शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना 1909 या साली केली होती. 1959चं उत्तर हे 1909 असं आहे. आणि गोफ हे लोकनृत्य महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशामधलं आहे, तो कोकण प्रदेशामधला आहे. हा प्रश्न ऑलरेडी MPSCने एकदा विचारला होता. लक्षात घ्या मध्ये ओके विशिष्ट पद्धतीनं गोल फिरण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे लोकनृत्य किंवा त्यांचं जे काही आराधनाचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी पार पडला जातो, हे लक्षात घ्या. सो गोफ हे नृत्य कोकण या प्रदेशामधलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो हे होतं या टेस्टचं डिस्कशन. होपफुली हे डिस्कशन त्यामधले आपण जे पॉईंट डिस्कस केले तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. थँक्यू व्हेरी मच.